नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे गणपतीला नैवेद्यासाठी। तर पाहू शकता तुम्ही, तर याला कानवल्या बोलतात आणि या कानवल्या मी चकलीच्या शेवीच्या साच्याने बनवलेले आहेत। तर तुम्ही पुढे पुढे रेसिपी बघा पूर्ण, आणि ही खूप छान झालेले, खायला पण अप्रतिम लागतात। तर इथे आधी आपण सारण तयार करून घेऊया। त्याच्यासाठी एक नारळ किसून घेतलेला आहे आणि आता त्याच्यात मी कढईमध्ये अर्धा चमचा एवढं तूप टाकलेलं आणि आता हे खोबरं त्याच्यामध्ये परतून घेऊया। ओलेपणा कमी होईल इथपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे खोबरं। तर तुम्ही पाहू शकता, आपल्याला खूप करपवायचं नाही आहे, फक्त ओलेपणा कमी करण्यासाठी। तर इथे मी 1 चमचा एवढा खसखस घेतलेला आहे, तोही त्याच्यामध्ये नुसता परतवून घेणार आहे, वेगळं भाजायची काही गरज नाही आहे। तर आता हा पण परतून झालेला आहे। तर पाहू शकता तुम्ही, आता इथे मी थोडंसं ड्रायफ्रूट, काजू आणि बदाम असं बारीक किसून हे करून कापून टाकलेलं आहे, तेही भाजून घेऊया। मध्ये मध्ये दाताखाली आला की खूप छान लागते खायला। आणि गूळ पण, कारण खोबऱ्याचा ओलेपणा कमी झाला आहे, तर आता त्याच्यामध्ये गूळ पण किसलेलं टाकूया। खोबरं आधी का परतून घ्यायचं आहे आपल्याला, तर ओलसर हे होते राहते ना त्याच्यासाठी, आणि पाणी खूप सुटते गूळ टाकल्यामुळे। तर आता इथे मी पीठ पण वाफवायला घेतलेलं आहे। त्याच्यात मी अर्धा चमचा तूप टाकलं आहे, अर्धी वाटी दूध टाकलं आहे आणि 1 वाटी पाणी टाकलं आहे। आणि हे पाणी आता उकळून थोडंसं घेऊया आणि चमच्याने फिरवत त्याच्यात पीठ टाकून घेऊया आणि पीठ वाफवून घेऊया। तर मंडळी, रेसिपी एकदम सोपी आहे, पुढे पुढे बघा। आपण मोदकाला खूप मेहनत लागते। मेहनत म्हणजे कसं, आपल्याला त्या कळ्या वगैरे नाही पाडता आल्या तर काही लोक कंटाळतात, बरोबर नाही होत असं करू। तर इथे थोडं थोडं पाणी, मी गरम पाणी थोडंसं काढून ठेवलेलं, तर थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे पुन्हा। तर आता हे थोडं पीठ वाफेवर ठेवूया झाकून, वाफ लागू दे। गॅस बंद केलेला आहे, तर हे वाफ लागू झालेलं आहे। आता हे पीठ आपण मळून घेऊया। थोडंसं गरम आहे पीठ, अगदीच खूप गरम नाही आहे, थोडंसं थंड केलेलं आहे। तर आपण हाताला थोडंसं पाणी घेऊन हे मळून घेऊया पीठ। दूध टाकल्यामुळे आणि तूप टाकल्यामुळे एकदम मस्त असं पीठ झालेलं आहे, मऊ लुसलुशीत वाफलेलं आहे। तर हे सर्व मळून घेत आहे, पहा कसं मस्त गोळा झालेला आहे। तर आता हे चकलीच्या भांड्यामध्ये बनवायचं आहे मला हे। त्याच्या शेवया असं पाडून, शिरवाळ्या बोलतात कोकणामध्ये, तसं पाडून मला हे कानवल्या बनवायचे आहे। तर चकलीच्या भांड्यामध्ये गोळा टाकला मी, आधी तेल लावलं आणि गोळा टाकला, आणि हे हळदीच्या पानामध्ये बनवत आहे मी। हळदीची पानं, वेलची टाकायची गरज नाही, हळदीचं पान असलं ना काही एवढी चव हे होते कानवल्यांना, खूप छान लागतात। तर पाहू शकता तुम्ही, मस्त असं आपलं शेवया पण पाडून झालेले आहे आणि शेवयाचे कानवले बनवत आहे मी हे। तर गूळ आपल्याला हे सारण बनवलं आहे ते भरपूर भरगच्च टाकायचं आहे, कारण पान पण मोठं आहे त्याच्यामुळे। आणि असं वाळून एका बोटाने असं फिरवत जायचं आहे आपल्याला, म्हणजे करंजी जसं हाताने बोटाने दाबतात त्याच प्रकारे हे दाबायचं आहे। तर पहा, मस्त अशी झालेली आहे। आता अशाच मी सर्व बनवून घेत आहे ना मस्त आयडिया। तर आता हे वाफवायला ठेवू आपण। तर मंडळी, तुम्ही ह्या कानवल्या कशा बनवतात तेही सांगा।
तर इथे आपल्या कानवल्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता, एकदम अप्रतिम, खायला खूप टेस्टी अशा आणि गणपतीच्या नैवेद्याला झटपट होणारे हा पदार्थ आहे. खूप छान असा. तर मंडळी, कधी बनवणार तुम्ही ही माझी रेसिपी पूर्ण बघा आणि याच प्रकारे बनवा. खूप छान होतात आहे ना, मस्त वाटतात आणि वरून एक तुपाची धार सोडली की अजून चव वाढते त्याची छान अशी. तर माझी रेसिपी आवडल्यास तुम्ही लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनही दाबा आणि एक मस्त अशी कमेंट करा. कशी वाटली आजची रेसिपी माझी नैवेद्याची गणपतीसाठी. ह्या कानवल्या आपण नागपंचमीसाठी पण करतो आणि गणपतीसाठीही करू शकतो. एक नैवेद्यच आहे. पहा, मस्त आहेत ना. छान अशा कानवल्या, खायला खूप छान टेस्टी. चला तर मग, धन्यवाद.